त्याच वेळेस सुनेत्रा वहिनी जर का तयार असतील, परंतु शेवटी हा निर्णय पवार कुटुंबाने घ्यायचा आहे. पवार कुटुंबाशिवाय राष्ट्रवादी हे सुद्धा शक्य नाही, हे मी तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट अशी की राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आहेत त्या महापालिकेत जिल्हा परिषदला एकत्र येण्याची चर्चा चालली होती. आता त्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील का? नाही, आता शेवटी असं आहे की इतका प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पवार कुटुंबाने एकत्र राहिलं पाहिजे हे प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला वाटते. निश्चितच नजीकच्याच काळात आदरणीय पवार साहेब सगळ्यांना एकत्र आणतील अशी अपेक्षा सगळ्यांनाच आहे. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्याचा प्रयत्न शरद पवार साहेब करतील का? कार्यकर्त्यांची इच्छा आहे. निश्चितच सकारात्मक प्रतिसाद पवार कुटुंबीय देतील अशी मला आशा आहे. दुसरी गोष्ट अशी की जरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शरद पवार साहेब तर नव्हते, परंतु कुठेतरी दोन्ही काँग्रेस एकत्र आले, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर शरद पवार एनडीए मध्ये सामील होतील का? त्यांना मान्य होईल काय सर्व? असं आहे, मी फार लहान कार्यकर्ता आहे अशा प्रश्नांची उत्तरं द्यायला. परंतु पवार कुटुंबीय जो निर्णय घेतील पवार साहेबांच्या आशीर्वादानं तो निर्णय सगळ्यांनाच मान्य राहील. नक्कीच. हे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण. कॅमेरामॅन अमित ताडेसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, छत्रपती. तर एकीकडे ही अशा प्रकारची प्रतिक्रिया समोर येतात. दुसरीकडे महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे छगन भुजबळ, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर पोहोचलेले आहेत. छगन भुजबळ तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. या भेटीचं कारण अद्यापही कळू शकलं नाहीये. मात्र ज्या चर्चा सुरू आहेत, अर्थातच अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं आहे, त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग होतं, यासोबतच क्रीडा खातं हे देखील अजित पवार यांच्याकडेच होतं आणि ही सगळी खाती राष्ट्रवादीकडेच असावी अशी या सगळ्या नेत्यांचा भूमिका आहे, त्यांचा सूर आहे आणि त्याच अनुषंगानं पत्र देणार असल्याचं देखील कळत आहे आणि त्याच निमित्तानं आता ही भेट असल्याचंही बोललं जात आहे. तर महत्त्वाची अपडेट आहे आता भुजबळ, पटेल, तटकरे हे तीन मोठे नेते फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर पोहोचलेले आहेत. एकीकडे अजित पवारांकडची खाती ही राष्ट्रवादीकडेच राहावी या संदर्भातली मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली जाण्याबाबतची माहिती समोर येत होती. तर या भेटीत तसं काही पत्र मुख्यमंत्र्यांकडे दिलं जातंय का याकडे लक्ष असेल. दुसरं महत्त्वाची घडामोड म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर आता उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव जे आहे ते आघाडीवर आहे. पक्षातल्याच अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी तशी इच्छा बोलून दाखवली आहे. अर्थात याबाबतचा निर्णय हा जरी पक्षाच्या बैठकीत नंतर घेतला गेला असला तरी त्या संदर्भात काही चर्चा आजच्या भेटी दरम्यान होणार आहे का याकडे सुद्धा लक्ष असेल. मात्र ही महत्त्वाची घडामोड आहे. भुजबळ, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सध्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर पोहोचलेले आहेत. आपल्याला माहिती आहे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन नजीक आलेलं आहे. त्या संदर्भात खात्याचं काम, अर्थसंकल्पाचं काम हे अजित पवार यांनी सुरू केलं होतं अशी माहितीही समोर आली. मात्र आता अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थसंकल्प मांडणं असेल, त्याबाबतची अर्थसंकल्पाबाबतची सगळी प्रक्रिया पुढे नेणं असेल, या सगळ्या संदर्भात विचार करावा लागणार आहे. तूर्तास तरी अजित पवारांकडची जी 3 खाती आहेत तर ती राष्ट्रवादीकडेच राहावी यासाठीचे पत्र दिलं जाण्याची माहिती समोर येते. आपल्या या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर. ज्या काही घडामोडी सर घडतायत त्या सगळ्याकडे बघता एकंदरीतच अशा प्रकारे एकतर खात्याबाबतचं आणि दुसरं सुनेत्रा पवार यांच्याबाबतचं म्हणणं हे पुढे ठेवलं जाऊ शकतं का, किंवा त्या संदर्भात या भेटीत काही चर्चा होऊ शकते का असं वाटतं का? एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे सगळं अजितदादा गेल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्या पक्षातल्या नेत्यांची भूमिका महत्वाची राहणार आहे. पण सरकारमधल्या त्यांच्या ज्या एकूण भूमिका आहे किंवा बदल अजितदादांच्या नंतर ज्या काही नवीन जबाबदाऱ्या आहे त्या संदर्भात ते निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणं त्यांना आवश्यक ठरणार आहे असं मला वाटतं. कारण देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याशिवाय असा कोणता तरी पक्षानं परस्पर निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली असं होणार नाही.
कारण पक्षानं निर्णय घेण्यापूर्वी, कारण देवेंद्र फडणवीस हे सरकारचे प्रमुख आहेत आणि सरकारच्या प्रमुखांशी बोलल्यानंतर पुढच्या गोष्टीचा निर्णय होऊ शकतो. अर्थात एक गोष्ट स्पष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेसकडे जी खाती आहेत त्या अन्य खात्यात फारसा बदल होणार नाही, पण फक्त अर्थ खातं आहे. त्या अर्थ खात्याच्या संदर्भात मुख्यमंत्री आपलं म्हणणं ठामपणे सांगू शकतात, कारण ते खातं अजितदादांच्या सारखा सक्षम नेता अर्थ खातं सांभाळणारा होता म्हणून त्यांच्याकडे दिलेलं होतं. आता त्या बदल्यात मग नवीन रचनेत काय असतं, राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणतं खातं येऊ शकतं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा संभाव्य नेता कोण असू शकतो, अर्थात हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेच घेतील. पण आता सरकारमध्ये आणि एकत्रित असल्यामुळे त्यांना मला वाटतं या सगळ्याच गोष्टींच्या संदर्भात सगळ्या गोष्टी काय औपचारिक होणार नाहीत, पण काय अनौपचारिक चर्चा डिस्कशन व्हावं लागेल. कारण सरकारमधलं एक हे जे बॉन्डिंग आहे दोन्ही पक्षांचं ते आतापर्यंत सगळ्या गोष्टी अजितदादा एक हाती हाताळत होते. आता ती जबाबदारी स्वाभाविकपणे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या टीमवर आले. त्यामुळे कुठलेही निर्णय घेताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांना कन्सल्ट केल्याशिवाय आताच्या घडीला तरी घेता येणार नाहीत ते. कारण बाकीच्या गोष्टी या विलिनीकरण किंवा तत्सम या गोष्टी फार नंतरच्या टप्प्यातल्या आहेत. आताच्या गोष्टी या फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातल्या असल्यामुळं, सरकारमधल्या सहभागाच्या संदर्भातल्या असल्यामुळं त्या संदर्भात त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच त्यांना विश्वासात घेऊनच पुढे जावं लागणार आहे. मला वाटतं त्या अनुषंगानं या चर्चा होत राहतील. एका भेटीत काय होणार नाही, या आणखी 1-2-3 दिवसात अनेक भेटी, काही चर्चा, काही पर्याय पुढे येत राहतील.